नमस्कार, मी विशाल परदेशी. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळची ही 5ची वेळ आणि घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसत आहेत. सुरुवात करूयात मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या घडामोडींनी. मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी बातमी आता आपण बघणार आहोत. छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते सह्याद्रीवर दाखल झालेत. छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता सह्याद्रीवर बैठक होईल. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होईल आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. म्हणजे अगदी काही क्षणांमध्ये ही बैठक जी ती सुरू होते. संध्याकाळी 5:30 वाजता बरोबर सह्याद्रीवरती ही बैठक सुरू होणार आहे. याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके, त्याचबरोबर आहेत कोल्हापूरहून आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आणि नाशिकवरून आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. सुरुवातीला मी प्रफुल्लकडे जातोय. प्रफुल्ल, 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर छत्रपती संभाजीराजे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. आरक्षणाच्या विषयाला घेऊन आणखीन काही चर्चा यामध्ये होईल. काय याबद्दल तपशील कळतोय? विशाल, आता मी सह्याद्री अतिथीगृहावर आहे आणि या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याचबरोबर मराठा आरक्षण जी मंत्रिगट आहे ते मंत्रिगट आणि त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत मराठा समाजातले जे वेगवेगळे अनेक गट आहेत त्यांची बैठक जी आहे आज सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये जी रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे, रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आली आहे, ते त्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय राहणार आहे, राज्य सरकारने कुठले मुद्दे या ठिकाणी घ्यावेत आणि त्या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज ही बैठक या ठिकाणी होते. या बैठकीबरोबर या विषयाबरोबरच दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की राज्य सरकारने वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते मराठा समाजातल्या तरुणांसाठी या ठिकाणी लागू केल्या होत्या. त्या योजना बऱ्यापैकी अजूनही प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात येऊ शकल्या नाही. त्या योजनांचं सद्यस्थिती काय आहे, त्या सर्व परिस्थितीची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडनं या ठिकाणी सर्व मराठा समाजातले जे संघटक आहेत त्यांना या ठिकाणी दिली जाईल आणि एकूण दिल्ली सर्वोच्च न्यायालयामध्ये कशा पद्धतीनं एकूण सगळी भूमिका मांडायची आहे ते मुद्दे देखील या सर्व बैठकीमध्ये चर्चेला आणले जाणार आहेत. साधारणतः एक मोठी बैठक जी आहे ती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी होते. विशाल, यानंतर आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांत, एकूणच जर आतापर्यंतच्या घडामोडी लक्षात घेतल्या तर छत्रपती संभाजीराजे या जेव्हा आघाडी घेतात असं म्हटल्यानंतर मराठा बांधवांमध्ये देखील आपण पुन्हा एकदा जोश आल्याचं बघतोय. पण तरी या क्षणाला आजच्या बैठकीला घेऊन आणि एकूणच आतापर्यंत घडलेल्या घडामोडी याबाबत काय प्रतिक्रिया? आवाज येत नाहीये. बरं, प्रशांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. थोड्याच वेळात प्रशांतशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करू. येतोय, प्रशांत, माझा प्रश्न आता होता की आतापर्यंतच्या घडलेल्या घडामोडी आणि आजची सह्याद्रीवरची बैठक या सगळ्या आतापर्यंतच्या जर आपण घडामोडी लक्षात घेतल्या तर मराठा बांधवांमध्ये काय चर्चा आहे? मराठा बांधवांमध्ये या बैठकीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे की मराठा समाजाच्या सगळ्याच लोकांना एक गोष्ट निश्चित समजली आहे की आता सुप्रीम कोर्टामध्येच याची लढाई आहे. केंद्र सरकार घटना दुरुस्ती करत नाही तोपर्यंत यामध्ये योग्य तो निर्णय होऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी एकत्रित होऊन साकडं घालावं केंद्र सरकारला, ही सुद्धा गोष्ट स्पष्ट आली आहे. पण राज्य सरकारच्या अखत्यारीत ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये दिलासा मिळावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की मराठा समाजाचं वसतिगृह हे प्रत्येक जिल्ह्यात व्हावं ही मागणी तर कायम होतीच, पण त्याचबरोबर सारथी या संस्थेच्या माध्यमातून जो दिलासा सगळ्या मराठा समाजातल्या युवकांना मिळावा, अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून जी 10 लाखाची मर्यादा होती ती 25 लाखापर्यंत वाढवावी, अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत ज्या राज्य सरकारच्या हातात आहे किंवा ज्या मराठा आरक्षणाच्या आधारावर ज्यांच्या नोकरीची निश्चिती झाली होती त्यांना तत्काळ सरकारी सेवेमध्ये सामावून घेणं हा निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या हातात आहे. तो सुद्धा राज्य सरकारने घ्यावा. म्हणजे एकीकडे मराठा आरक्षणासाठी केंद्रासोबत साकडं घालून न्यायालयीन लढाई ही सुरू करायची, रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची, हे राज्य सरकारने करावं. पण राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे की ज्यामुळे मराठा समाजाच्या सगळ्या ज्या गरजू आहेत त्यांना हा दिलासा मिळू शकतो ते निर्णय घ्यावे. आजच्या या बैठकीमध्ये या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा होऊन तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. कारण राज्य सरकारला संभाजीराजे छत्रपती आणखी याचबरोबर सगळे राज्य समन्वयक जे सगळ्या बैठकीत एकत्र आलेले त्या सगळ्यांची आग्रही मागणी हीच आहे की केंद्र सरकारबरोबरच्या लढाईसाठी रणनीती निश्चित करूया, पण त्याचबरोबर राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेलं अण्णासाहेब महामंडळ त्याचबरोबर
सारथी महामंडळ आणखी त्याचबरोबर दिलासा देण्यासाठी म्हणून जे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले होते किंवा ज्या आरक्षणाच्या अंतर्गत ज्यांना नोकरी मिळाली आहे त्यांची तात्काळ नियुक्ती, या सगळ्या गोष्टी त्वरित व्हाव्या हे या मीटिंगमध्ये आजच्या अपेक्षित आहे आणि याच मीटिंगमध्ये या मुद्द्यांवर चर्चा होऊन तोडगा हा निघू शकतो अशी अपेक्षा मराठा समाज किंवा मराठा बांधव व्यक्त करत आहे. विशाल, यानंतर मी जाणार आहे संदीपकडे, पण त्याचबरोबर मला हे देखील आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन याचिकाकर्ते जे आहेत दिलीप पाटील ते देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी जातो मी संदीपकडे. संदीप, काल कोल्हापुरात ज्या प्रकारे मराठा बांधव सगळे एकत्र आले, राजश्री शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरती जाऊन त्यांनी तिथे वंदन केलं आणि जी भाषणं झाली त्यानंतर एक वेगळी ऊर्जा मराठा बांधवांमध्ये दिसून येते. आजची ही बैठक मुंबईतली सह्याद्रीवरची, याबद्दल आता काय विचार करतात मराठा बांधव? एक तर विशाल, आजच्या बैठकीचा जो निर्णय आहे तो कालच राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजेच आंदोलनस्थळी झाला होता. एकतर सगळ्या लोकप्रतिनिधींनी काल भाषणं केली. प्रामुख्यानं 3 मंत्र्यांची भाषणं काल महत्त्वाची ठरली. त्यामध्ये हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर. तिन्ही मंत्र्यांच्या भाषणामधून मुद्दा हाच होता की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्या तुम्हाला भेटू शकतात, तुम्ही कधीही या मुंबईला, असंच त्यांनी भाषणात सांगितलं होतं. आणि त्यानंतर ज्यावेळा सगळ्या लोकप्रतिनिधींची सगळी भाषणं ज्यावेळा संपली आणि संपल्यानंतर मराठा समाजातले सगळे जे समन्वयक आहेत म्हणजे सगळ्या संघटनांचे काल जे कोल्हापुरात आले होते राज्यभरातनं, त्यांची आणि संभाजीराजेंची एक छोटेखानी बैठक त्या ठिकाणी झाली. आणि त्या ठिकाणी असं पहिल्यांदा ठरलं की 2 दिवसांनंतर म्हणजे ह्याबाबतची एक मिटिंग घेऊया परत आणि 2 दिवसानंतर निर्णय घेऊया. मात्र मुख्यमंत्रीच आग्रही होते असं संभाजीराजेंपर्यंत निरोप पोहोचवण्यात आला आणि म्हणूनच आत्ता काही वेळात म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बैठक आता एकतर सुरू होईल. पण महत्त्वाचं हेच आहे की कोल्हापूरमधून आरक्षणाचा जो लढा आहे तो सुरू झाला. राजसदरेवरून किल्ले रायगडावरच्या घोषणा केली होती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आणि त्यांच्या पाठोपाठ आता उदयनराजे भोसले देखील आक्रमक झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे विशाल, 5 जुलैपर्यंतची जी मुदत आहे ती त्यांनी राज्य सरकारला दिली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये फक्त संभाजीराजे छत्रपती एकटे असणार नाहीत. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि इतर ज्या काही संघटना आहेत मराठा समाजातल्या त्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी म्हणजेच समन्वयक, ज्यांनी 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये शांततेमध्ये काढून दाखवले, ते सगळे समन्वयक आजच्या त्या बैठकीला असणार आहेत. राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तर असतीलच, पण संभाजीराजे या बैठकीमध्ये नेमकं काय मांडतात, कारण एक आहे की संभाजीराजे एकतर बैठक करायलाच तयार नव्हते विशाल, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की निर्णय द्या आम्हाला. म्हणजे रायगडावरनं ज्यावेळा घोषणा झाली त्यावेळा अल्टिमेटम सरकारला दिलं होतं, पण सरकारकडून म्हणजे अजित पवारांचा फोन आला होता मध्ये, हे देखील संभाजीराजेंनी माध्यमांना सांगितलं होतं. पण राजेंची भूमिका हीच होती की परत चर्चा नको आहे. पण आता ज्यावेळा काल आंदोलन झाल्यानंतर काही तासातच ही दखल राज्य सरकारनं घेतली, म्हणून राज्य सरकारचा निर्णय संभाजीराजे आणि सगळ्या समन्वयकांनी मान्य केला आणि म्हणूनच आज ही बैठक होते. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे, प्रामुख्यानं मराठा समाजाचं देखील लक्ष असणार आहे. आणि त्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय होतो, आता प्रशांतनं सांगितल्याप्रमाणे सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, ही जी म्हणजे राज्य सरकारच्या हातातले जे निर्णय आहेत त्या निर्णयांचा मोठा काही फायदा असेल तो आजचा त्याची घोषणा आजच्या बैठकीमध्ये होते काय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. विशाल, संदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर आपण थेट जाऊयात याचिकाकर्ते दिलीप पाटील यांच्याकडे. दिलीप पाटीलजी, 5:30 वाजता बैठकीला सुरुवात होईल, त्या बैठकीत नेमकं काय घडतं हे आपल्याला कळेलच, पण तत्पूर्वी राज्य सरकारच्या पातळीवर त्वरित घेण्यासंदर्भातले जे निर्णय आहेत त्या संदर्भातले 5 मुद्दे छत्रपती संभाजीराजेंनी मांडले, याचं विश्लेषण आपण कसं कराल? बरं, दिलीप पाटील यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करू. काही कारणास्तव त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, पण आपण बघितलं की बरोबर 5:30 वाजता छत्रपती संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांबरोबर सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक सुरू होईल. या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील मराठा आरक्षणाशी संबंधित किंवा मराठा मोर्चाशी संबंधित सगळे समन्वयक जे ते उपस्थित राहतील. संभाजीराजेंनी यामध्ये महत्त्वाचे 5 मुद्दे मांडलेले आहेत. त्याच मुद्द्याला घेऊन खरं तर आपण दिलीप पाटील यांच्याशी बोलणार आहोत. दिलीप पाटील, माझा थेट प्रश्न असा होता की 5:30च्या बैठकीमध्ये जे होईल ते आपल्याला कळेलच, पण आता त्वरित राज्य सरकारच्या पातळीवर जे निर्णय घ्यायचे आहेत त्यातले महत्त्वाचे 5 मुद्दे खरं तर छत्रपतींनी मांडलेले आहेत, त्याचं विश्लेषण आपण कसं कराल? दिलीप पाटीलजी, माझा आवाज येतोय आपल्याला? तर संभाजीराजेंनी मांडलेले 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. 1, सारथी संस्थेला
त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. गरीब मराठ्यांना उद्योगासाठी सक्षम करा. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांकरता वसतिगृह उभे करावेत. 70% गरीब मराठा समाजाला सवलती द्या आणि 9 सप्टेंबर पूर्वीच्या निवडींना नियुक्ती द्या. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे 5 मुद्दे जे आहेत ते राज्य सरकारच्या पातळीवरती त्वरित सोडवले जाऊ शकतात. त्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीप, अर्थात दिलीप पाटील यांच्याशी आपण बोलूच, पण जे महत्त्वाचे 5 मुद्दे जे कालच्या समाधी स्थळावरच्या मुकमोर्चाच्या वेळी देखील संभाजीराजेंनी बोलून दाखवले, त्या विषयाला घेऊन मराठा समाज आता अधिक आक्रमक होईल असं वाटतं का? नक्कीच. एकतर कसं आहे विशाल, एकतर मराठा समाजाचं ज्यावेळा सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द ठरवलं त्यानंतर संपूर्ण मराठा समाजाला गरज होती एका नेतृत्वाची, आणि ते नेतृत्व तयार झालं कोल्हापूरमधून. आरक्षणाची जनक अशी ओळख आहे राजर्षी शाहू महाराजांची, आणि त्यांचंच कोल्हापूर आहे. आणि संभाजीराजे छत्रपती यांनी 2007 सालापासून एकतर राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर सुरू केला. जिजामातांची जयंती असेल, म्हणजे संभाजीराजे छत्रपती हे खासदार होण्यापूर्वीच ॲक्टिव्ह होते एकंदरीत मराठा समाजातल्या सगळ्या कामासाठी. आणि त्यानंतर ज्यावेळा राज्याभिषेक दिनाबाबतची जी त्यांनी परवानगी मागितली की कोरोनाचं संकट असल्यामुळं थोडक्यात का राहीना पण परवानगी द्यावी, आणि तिथनं जी घोषणा झाली त्या घोषणेनंतर मात्र मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या. म्हणजे किल्ले रायगडावर देखील समन्वयक आले होते. अगदी विदर्भ मराठवाड्यातले आले होते, उत्तर महाराष्ट्रातले आले होते, कोकणातले आले होते, पश्चिम महाराष्ट्रातले देखील आले होते. आणि त्या सगळ्या समन्वयकांच्या साक्षीनं त्यांच्यासमोर संभाजीराजेंनी ही घोषणा केली होती की 16 जूनला कोल्हापूरमध्ये आंदोलन होईल, आणि ते आंदोलन कसं असणार याकडे देखील उत्सुकता लागली होती. आणि काल ठरल्याप्रमाणे आंदोलन तर शांततेमध्ये झालं. कोल्हापूरकरांना त्याचा कुठलाही त्रास झाला नाही. कोरोनाचं संकट आणि त्यात पाऊस, ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळं आंदोलनाला काही प्रमाणामध्ये म्हणजे त्याचं जे मोठं प्रमाण जे होतं ते प्रमाण जरा कमी दिसलं, आंदोलनाचं संख्या जरा कमी दिसली. पण महत्त्वाचं हेच होतं की लोकप्रतिनिधी येणार काही नाही, पण सगळे आमदार कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे मंत्री आणि दोन्ही खासदार कालच्या आंदोलनाला उपस्थित होते. त्यांच्याकडून आश्वासनं देण्यात आली. आणि काल मूकमोर्चा होता. एकतर संभाजीराजे छत्रपती हे स्वतः काहीही बोलले नाहीत. त्यांनी जे छोटेखानी भाषण जे केलं ते नंतर त्यांनी केलं, पण आंदोलनाच्या वेळी ते काहीही बोलले नाहीत. पण त्याच कालच्या आंदोलनामध्येच राज्य सरकारनं दखल घेतल्याचं हे चित्र आपल्याला दिसलं. त्यामुळेच मराठा समाजाचे सगळे डोळे जे आहेत ते आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होणाऱ्या बैठकीकडे लागलेत. सारथीचा मुद्दा आहे, MPSCच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा मुद्दा आहे. हे जे मुद्दे आहेत ह्यातून मराठा समाजाला काही प्रमाणामध्ये करायला दिलासा मिळू शकतो. वसतिगृह तयार झाली पाहिजेत, कारण 70% जो मागास समाज आहे त्यांना आरक्षण द्या ही मागणी संभाजीराजेंची आहे. 30% जो समाज सदन आहे त्यांना तुम्ही आरक्षण देऊ नका, मात्र 70% मागास गरीब जो मराठा समाज आहे त्यांना आरक्षण द्या ही संभाजीराजेंची मागणी आहे. आणि ही मागणी घेऊनच समन्वयकांच्या सोबत संभाजीराजे छत्रपती हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपसमितीचे नेते जे आहेत अशोक चव्हाण त्या तिघांची भेट घेणार आहेत. एकतर ह्या 3-4 बाबी ज्या आहेत मी सांगितल्याप्रमाणे त्या बाबतीत जर मोठे निर्णय झाले तर नक्कीच मराठा समाजाला हा एक मोठा दिलासा म्हणता येईल. कारण आरक्षणाचं जरी आता संसदेत कायदा करावा लागणार आहे त्या पुढच्या गोष्टी आहेत, पण इतर ज्या राज्य सरकारच्या हातात ज्या काही गोष्टी आहेत त्या होणं महत्त्वाच्या आहेत. काल बरोबर, त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राज्य सरकारने त्यांच्या पातळीवर आत्ता त्वरित मराठा बांधवांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून जे निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय त्यांनी त्वरित घेतले पाहिजेत. जाऊयात, दिलीप पाटील आपल्या बरोबर आहेत. ओबीसी नेते बाळासाहेब कर्डक देखील आपल्यासोबत आहे. दिलीप पाटील यांच्यापासून मी सुरुवात करतोय. दिलीप पाटीलजी, आजच्या बैठकीकडे आपण कसं बघताय? आजच्या बैठक महत्वाचं असं आहे की जसं आता जे प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे की काल जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी हे बैठक लावलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये महत्वाचे जे काही 5 मुद्दे मांडलेले, जे सारथीचा विषय असू दे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा असू दे, त्याचबरोबर जे आपलं हॉस्टेलचा विषय असू दे, 2014 आणि 2018चे विद्यार्थी आहेत त्यांचा असू दे, तर हे जे महत्वाचे मुद्दे आहेत सॉरी, तर हे मुद्दे आहेत हे मार्गी लावायला पाहिजे. कारण हे सगळे विषय आहेत ते सरकारच्या हातात आहेत. परत एकदा सांगतो की आरक्षण एका बाजूला आणि सोयी सवलती एका बाजूला. आरक्षणचा विषय आहे अजून तो बाजूला आहे की लगेच त्याबद्दल असं हे नाही आहे. या सोयी सवलती हे राज्य सरकारच्या हातात आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सोयी सवलती त्वरित द्याव्यात अशी मागणी आहे. त्याचबरोबर असं आहे की सारथी लवकरात लवकर चालू करून, जे आता सारथीचं कामकाज ठप्प पडलेलं आहे ते सारथीचं कामकाज चालू करायला पाहिजे. तारादूत तिथं नेमायला पाहिजे, ही एक महत्वाची मागणी आहे, पोट मागणी त्यातली. त्याचबरोबर असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल आहेत. एक महिलाचं लेडीज हॉस्टेल म्हणतो, जेंट्स हॉस्टेल, असे 2 हॉस्टेल चालू करायला पाहिजे.
किंवा पंजाबराव देशमुख जे आपले जे हॉस्टेलची जी योजना आहे की ज्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी हॉस्टेल नाही आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते भत्ता दिला जातो, तो भत्ता मात्र लगेच त्वरित द्यायला पाहिजे, ही एक मागणी आहे. आणि ही जे सर्व मागण्या आहेत जे राज्य सरकारच्या आता हातात आहेत त्या पटकन कराव्यात, ही संभाजीराजेंनी कोल्हापूरमध्ये मागणी केली किंवा यापूर्वी देखील हीच मागणी ठेवलेली. ही राज्य सरकारच्या हातात आहे. राज्य सरकारने ह्या मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात आणि आम्हाला वाटतं की आजची बैठक ही सकारात्मकच होईल आणि यातनं आम्हाला मराठा समाजाला एक पॉझिटिव्ह काहीतरी एक आता मेसेज मिळेल ही आम्हाला आशा आहे. दिलीप पाटील जी अधिक आपल्याला बोलायचं आणि त्याचबरोबर बाळासाहेब कर्डक देखील आहेत ओबीसी नेते, त्यांच्याकडे देखील मला जायचं आहे या सगळ्या आतापर्यंतच्या घडामोडींना घेऊन, ते कसं बघतायत या विषयाला घेऊन. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.